नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मिक्स व्हेज चीज पराठा बनवून दाखवणार आहे। खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। खूप कमीत कमी साहित्य ह्याला लागतं, तर पटकन आपण रेसिपी बघून घेऊया। तर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं छान तडतडून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे। अद्रक लसूण पेस्ट आपण घालून घेणार आहोत, त्याचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत। आता इथे मी माझ्या आवडीनुसार किसलेलं गाजर घातलेलं आहे, सोबतच बारीक चिरलेली इथे मी शिमला मिरची घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही कमी जास्त करायच्या आहेत। छान असं एकत्रित करून घेऊया। त्यामध्ये आपण हळद घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, लाल तिखट घालायचं आहे। आता यामध्ये तुम्ही मिरचीची पेस्ट किंवा मिरची कट करून घालू शकता। छान असं एकजीव करून झाल्यावर आता यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत, तर इथे चवीनुसार मीठ घालून याला छान असं पाणी सुटेल तर आपण इथे झाकण ठेवून छान असं 2 मिनिटं वाफवून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी झाकण ठेवलेलं आहे। आता बघा 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेतलेलं आहे। तर इथे आपल्या भाज्या चांगल्या अशा तेलामध्ये मस्त अशा मसालेदार तयार झालेल्या आहेत। तर इथे कोथिंबीर घालून घ्याव्यात आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। मिश्रण थंड झालेलं आहे, चमच्याने आपण एकजीव करून घेऊयात। त्यामध्ये आपल्याला चीज किसून घालायचं आहे। आता बघू शकता हे सगळे एकत्र करून झालेलं आहे। आता इथे कणिक मळलेलीच होती, त्यामध्ये आता बघू शकता पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे आणि अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तसं जाड बारीक पातळ असं लाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण केलेलं स्टफिंग भरून घेऊयात। आता जो आपण चपाती लाटली होती त्याला साईडीने मी असं थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आणि चौकोन इथे मी शेप देणार आहे। तुमच्या आवडीनुसार गोल त्रिकोण तुमच्या शेपमध्ये तुम्ही इथे ही चपाती लाटून घ्यायची आहे किंवा हा पराठा तुम्ही लाटून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता पुन्हा एकदा आपण पिठात घोळून घेऊया। बाजू आता इथे मी दाब देत देत घेतलेला आहे, म्हणजे आपलं स्टफिंग पूर्ण पसरलं जातं। तर इथे आपल्या चौकोनमध्ये पराठा तयार झालेला आहे। तवा अगोदरच मी गरम करून घेतला होता। हा जो पराठा आहे तो आपण दोन्ही साईडीने व्यवस्थित तेल किंवा तूप लावून छान असा भाजून घेऊयात। इथे आपला मिक्स व्हेज पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला आवडीनुसार तुमच्या मुलांना झटपट होणारी रेसिपी आहे, टिफिनला तुम्ही नेऊ शकता किंवा उन्हाळ्याच्यामध्ये पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे तर ही रेसिपी तुम्हाला उत्तम पर्याय आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।